नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणारेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 2.5। प्रॅक्टिस सेट 2.5 चे पहिले 4 क्वेश्चन्स जे आहेत त्या पहिल्या 4 क्वेश्चन्ससाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर त्या पहिल्या 4 क्वेश्चन पाहायचे असतील तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते पाहू शकता। आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढचे प्रॅक्टिस सेट 2.5 मधले सर्व क्वेश्चन्स। त्यातलं बघूया आता आपण 5th क्वेश्चन आहे, त्यांनी त्याला स्टार केलेला आहे म्हणजे तो हॉट्स आहे, लक्षात घ्या। Sum of the roots of a quadratic equation is double their product. Find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. एवढे त्यांनी दिलेलं सम आहे। पुन्हा एकदा बघूयात आपण त्यात त्यांनी काय दिलेलं आहे। सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सची सम म्हणजे त्यांची ॲडिशन। मग आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण घेतो अल्फा आणि बीटा, मग त्यांची सम म्हणजे येणार अल्फा प्लस बीटा। त्यांनी असं म्हटलंय सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज म्हणजे इज इक्वल टू घ्यायचं तिथे, इट इज डबल देअर प्रोडक्ट। डबल म्हणजे ट्वाइस किंवा 2 टाइम्स, म्हणजे आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं। डबल देअर प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे कोणाचं प्रोडक्ट तर रूट्सचं प्रोडक्ट। रूट्स आहेत अल्फा बीटा, त्यांचं प्रोडक्ट येणार अल्फा इंटू बीटा। म्हणजे त्यांनी आपल्याला ही एक कंडिशन दिलेली आहे रूट्स बद्दलची, बरोबर। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे फाइंड के इफ इक्वेशन इज, म्हणजे त्यांनी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे पण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये के आहे आणि त्या के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। चला तर मग कसं सोडवायचं वर्ड प्रॉब्लेम ते आपण बघूया। इथे मी लिहिते गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0। हे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर। गणित थोडंसं वेगळं आहे, बरोबर ना। आधीचे जे आपण बघितलेले तर वेगवेगळ्या मेथडनी ते सोडवायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, ते आपण आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितले, किंवा याच प्रॅक्टिस सेट मध्ये आधीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जर रूट्स दिलेले असतील तर त्याच्यावरून इक्वेशन कसं तयार करायचं ते बघितलं, किंवा व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, म्हणजे हे जे सिंपल आहेत ना तर ते सहज सोडवता येतात। अशा प्रकारचे जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आधी थोडा विचार करायचा की इथे आपल्याला काय दिलेलं आहे, काय काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे आपण कसं प्रोसीड करू शकतो आणि मग सॉल्व्ह करायचं। आता इथे त्यांनी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या या के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि त्यांनी आपल्याला एक कंडिशन अशी दिलेली आहे की या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सची ॲडिशन, रूट्स जर आपण अल्फा आणि बीटा घेतले म्हणजे त्यांची ॲडिशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट म्हणजे 2 टाइम्स अल्फा बीटा, ही कंडिशन आहे, बरोबर। मग आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे जे रूट्सची ॲडिशन आणि प्रोडक्ट आहे त्याचं आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले जे कोएफिशियंट्स आहेत त्या कोएफिशियंट्सचं रिलेशन आपण आधी बघितलेलं आहे, बरोबर। म्हणजे त्या रिलेशनचा आपल्याला इथे वापर करता येऊ शकतो। मग रिलेशनसाठी याचे कोएफिशियंट्स घ्यायचे म्हणजे आपल्याला या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करावं लागेल, तेव्हा आपल्याला ए बी सी च्या
इक्वेशन with ax square plus bx plus c is equal to 0 we get. मग आता यांना कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय काय व्हॅल्यूज मिळत आहेत बघा. a ची व्हॅल्यू मिळाली 1, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू बघा आपल्या या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे x. मग इथे या सेकंड टर्म मध्ये x व्हेरिएबल आहे म्हणजे -4k हा कोइफिशियंट आहे. लक्षात येते. म्हणजे इथे b ची व्हॅल्यू येणार -4k and c is equal to -4kx हा सेकंड टर्म झाल्यानंतर बघा x स्क्वेअर हा आहे फर्स्ट टर्म, -4kx हा आहे सेकंड टर्म. हे दोन्ही टर्म झाल्यानंतर हा जो रिमेनिंग टर्म आहे k+3 हा आहे आपला कॉन्स्टंट टर्म. म्हणजे इथे c ची व्हॅल्यू येणार आहे k+3. म्हणजे आपल्याला आपण या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करून a b c च्या व्हॅल्यूज मिळवल्या. बरोबर आहे. आता आपल्याला या व्हॅल्यूज ज्या आहेत यांना रूट्स बरोबर कंपेअर करायचे या कोइफिशियंट्सना. म्हणून मग आता इथे आपण लिहूया लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे रूट्स घेतले. बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे ती काय कंडिशन दिलेली आहे त्यांनी आपल्याला ॲज गिवन अल्फा प्लस बीटा सम ऑफ रूट्स इज डबल. डबल म्हणजे ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स म्हणजे येणार 2 डबल दी प्रोडक्ट म्हणजे अल्फा आणि बीटा याचं प्रोडक्ट. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा इंटू बीटा. पण आपल्याला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय -b अपॉन a. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b अपॉन a इज इक्वल टू 2 अल्फा इंटू बीटा. हे 2 लिहून घेतले आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे आले c अपॉन a. हे आपण कशावरून घेतलं त्याचं रिझन इथे लिहायला विसरायचं नाही. रिझन लिहायचं रिलेशन ऑफ रूट्स अँड कोइफिशियंट्स. रूट्स आणि कोइफिशियंट यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण इथे लिहिलं. अल्फा प्लस बीटा म्हणजेच -b अपॉन a आणि हे 2 लिहून अल्फा इंटू बीटा म्हणजे आले c अपॉन a. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. बरोबर आहे. म्हणजे तो डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. कसा कॅन्सल होतो बघा. हे a c ला इकडे डिवाइड आहे. इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते मल्टिप्लाय होतील. बरोबर. मल्टिप्लाय होतील म्हणजे ते येतील न्यूमरेटर मध्ये. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले a आणि a कॅन्सल होतील. बरोबर की नाही. म्हणून मग तेवढं सगळं न करता डायरेक्ट आपण इथे a आणि a कॅन्सल केले म्हणजे आपल्या इथे आले -b इज इक्वल टू 2c. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore -b इज इक्वल टू 2c. आता -b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -b. b ची व्हॅल्यू आहे -4k. म्हणजे आधी हे मायनसचं साइन लिहून घेतलं आणि मग आपण b ची व्हॅल्यू लिहिली -4k इज इक्वल टू 2. आणि आता c ची व्हॅल्यू आहे k+3. 2 ने c ला मल्टिप्लाय केलंय म्हणजे इथे आपण 2 ने c ची जी व्हॅल्यू आहे k+3 त्या व्हॅल्यूला आपल्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणून मी k+3 ला ब्रॅकेट मध्ये घेतलं. आपण काय करूया या abc च्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना या व्हॅल्यूजना आपण देऊया नंबर 1. म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल फ्रॉम 1. म्हणजे इथे b आणि c आहेत पण b आणि c च्या जागेवरती या व्हॅल्यूज आल्या. मग या व्हॅल्यूज कुठून आल्या तर या फर्स्ट पॉइंट मधून आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळाल्या. बरोबर. आता आपण मल्टिप्लाय करू. मायनस मायनस प्लस किंवा
म्हणजे हे मायनसचे प्लस होणार, प्लस साइन आपण देत नाही म्हणजे डायरेक्ट लिहिलं आपण 4k इज इक्वल टू, आता इथे आहे 2 इंटू ब्रॅकेट k प्लस 3. इथे तुम्ही आता दोन प्रकारे करू शकता. तुम्ही या 2 ने या k प्लस 3 ला मल्टिप्लाय पण करू शकता, किंवा दुसरा ऑप्शन मी काय करते बघा, हे 2 या ब्रॅकेटला इथे मल्टिप्लाय म्हणजे इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते होतील डिवाइड म्हणजे 4k अपॉन 2 इज इक्वल टू k प्लस 3. therefore 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे इथे आले 2k इज इक्वल टू k प्लस 3. therefore हे प्लस के आहे ते इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील मायनस के म्हणजे इथे येणार 2k मायनस k इज इक्वल टू 3. हा k याचा कोएफिशिएंट आहे 1 बरोबर ना, मग 2k मायनस k येणार आहे इथे k इज इक्वल टू 3. इथे आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे आपण फायनल आन्सर कसं लिहिणार, त्यांनी विचारले फाइंड k म्हणून मग आपण इथे लिहूया व्हॅल्यू ऑफ k इज 3. हे आलं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलंय सगळ्यांना. आता मी इथे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हे तुम्ही आणखीन एका प्रकारे पण सॉल्व करू शकता ना, मग ते पण मी इथे तुम्हाला दाखवून ठेवते. समजा ही स्टेप तुमची इथपर्यंत आली आहे ना, इथून तुम्ही असंही सॉल्व करू शकता. मायनस मायनस प्लस 4k येतील इज इक्वल टू या 2 ने k आणि 3 दोघांना मल्टिप्लाय करायचं. 2 ने k ला मल्टिप्लाय केलं 2k प्लस 2 इंटू 3 आले 2 3 जा 6. therefore आता हे प्लस 2k इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील मायनस 2k म्हणजे इथे राहतील 6. 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 2 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड. 2 1 जा 2, 2 3 जा 6. k ची व्हॅल्यू आली 3. म्हणजे तुम्ही या स्टेप नंतर असं सुद्धा फॉलो करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता. दोन्ही सुद्धा पद्धती अगदी परफेक्ट आहेत. आले लक्षात. सिक्स सम बघा, आता त्याला पण स्टार आहे म्हणजे ते पण हॉट्स आहे. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. फाइंड दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे इथे सुद्धा अल्फा बीटा आहे बरोबर की नाही. म्हणजे इथे त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे आणि अल्फा बीटा हे रूट्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. आता इथे जरी म्हटलं अल्फा बीटा रूट्स म्हणजे इथे आपल्याला लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स असं लेट म्हणायची गरज नाही. त्यांनी आपल्याला इथे डायरेक्ट रूट्स दिलेले आहेत आणि इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा या इक्वेशनला आपण कंपेअर करून ABC च्या व्हॅल्यूज मिळवल्या, स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचं, ABC च्या व्हॅल्यूज मिळवायच्या की मग पुन्हा जसं मगाशी आपण रिलेशन ऑफ कोइफिशियंट्स अँड रूट्सचा वापर केला तसंच इथे सुद्धा रिलेशन ऑफ कोइफिशियंट्स आणि रूट्स याचा वापर आपल्याला करायचा आहे बरोबर. मग आधी आपण ABC च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊया. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y square minus 2y minus 7 is equal to 0. या इक्वेशनला आपण कंपेअर करणार बरोबर. कंपेअरिंग इट विथ बरोबर याच्या खाली स्टँडर्ड फॉर्म लिहूया. ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळत आहेत बघा.
a इज इक्वल टू 1, y स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 1, b इज इक्वल टू -2, c इज इक्वल टू -7. आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यूज मिळाल्या, बरोबर आहे. आता बघा इथे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्या आपल्या आयडेंटिटीज आपण आधीच्या जो आपण याचा इंट्रोडक्शनचा पार्ट जो बघितलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण सगळ्या इम्पॉर्टंट आयडेंटिटीज घेतलेल्या आहेत बघा. तर त्या आयडेंटिटीज पैकी कोणत्या आयडेंटिटीचा वापर करून आपल्याला आता याची व्हॅल्यू काढायची आहे ते आपण बघूया. पण मग त्या आयडेंटिटीज वापरायच्या म्हणजे त्या आयडेंटिटीज मध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणून आपल्याला हे जे एबीसी कोएफिशियंट्स आपण घेतले यांचं आणि त्या रूट्सचं जे रिलेशन आहे ते रिलेशन इथे आधी आपण लिहून घेऊया. मग इथे आपण लिहूया अल्फा अँड बीटा आर रूट्स. अल्फा अँड बीटा आर रूट्स. नाउ अल्फा प्लस बीटा is equal to minus b upon a. Therefore, alpha plus beta is equal to minus, हे मायनस चं साइन दिलं, b ची व्हॅल्यू आहे -2 म्हणून आपण इथे लिहिले -2 अपॉन a. a ची व्हॅल्यू आहे 1, मायनस मायनस प्लस आले, बरोबर. 2 अपॉन 1 चं आन्सर आलं 2. इथे लिहूया relation between coefficients and roots त्याचा वापर आपण या ठिकाणी केला. आता अल्फा इंटू बीटा घेऊया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. देयरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू आहे -7, a ची व्हॅल्यू आहे 1, -7 अपॉन 1 म्हणजे इथे आले -7. हे रिझन आहे तेच रिझन सेम इथे येईल. रिलेशन बिटवीन कोएफिशियंट्स अँड रूट्स. म्हणजे इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू मिळाली. याला आपण देऊया 1 नंबर. अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू मिळाली, याला आपण देऊया 2. बरोबर. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. यांचा वापर आता आपल्याला या दोघांच्या ज्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत त्याच्यामध्ये करायचा. आता बघा फर्स्ट आपल्याला काढायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आपण जे आयडेंटिटीज बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याच्या दोन आयडेंटिटीज आहेत बघा. मी आयडेंटिटीज इथे लिहिते दोन्ही. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ही एक आयडेंटिटी. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची अजून एक आयडेंटिटी आहे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. आता बघा दोन्ही पण आयडेंटिटीज ज्या आहेत ना त्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरच्या. मग आपण कसं ठरवणार कोणती आयडेंटिटी आपल्याला वापरायची आहे ती. मग या फर्स्ट आयडेंटिटीसाठी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याकडे असल्या पाहिजे. आणि सेकंड आयडेंटिटी जर वापरायची झाली तर अल्फा मायनस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याकडे असल्या पाहिजे. आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण ही फर्स्ट आयडेंटिटी वापरली पाहिजे. अशा प्रकारे कोणती आयडेंटिटी वापरायची हे ठरवायचं. येतं लक्षात. आता इथे आपण ती आयडेंटिटी लिहूया. अल्फा स्क्वेअर
बीटा ब्रैकेट स्क्वायर minus 2 alpha beta using identity. रिझल्ट जे आहेत ना ते सगळे रिझल्ट मी वेगळ्या कलरने लिहिते म्हणजे तुमच्याही लक्षात राहील की आपल्याला या स्टेप्सना रिझल्ट लिहायचा आहे म्हणून. मग आता इथे लिहूया आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे आपण इथे लिहिणार 2 स्क्वेअर मायनस हे 2 लिहून घेते. आता अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आहे -7 म्हणजे आपण इथे लिहिणार 2 इंटू -7. याला पुन्हा आपण इथे रिझल्ट लिहूया फ्रॉम 1 and 2. Therefore अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 हे मायनस मायनस प्लस 2 7 जा 14. Therefore अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 14 प्लस 4 18 म्हणजे आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचा आन्सर मिळाला 18. आता सेकंड त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची आपली एकच आयडेंटिटी आहे म्हणजे आपण डायरेक्ट ती आयडेंटिटी वापरणार. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ही आयडेंटिटी आपल्याला इथे वापरायची. मग आता इथे पुन्हा व्हॅल्यूज घेऊया आपण. अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आहे आपली 2 म्हणजे इथे आपण घेणार 2 क्यूब -3 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 इंटू पुन्हा एकदा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू वापरायची आहे म्हणजे ही व्हॅल्यू इथे वापरली आपण 2. इथे लिहूया याचा येणार आहे युजिंग आयडेंटिटी. आणि याचा रिझल्ट येईल फ्रॉम 1 2 बरोबर. मग आता आन्सर काढू आपण. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 2 चा क्यूब 8 मायनस मायनस 2 मायनस मायनस आले म्हणजे प्लस येणार. 3 7 जा 21 21 2 जा 42. Therefore अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 42 प्लस 8 50 म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 50. आता दोन्हीचा फायनल आन्सर आहे ते एकत्र बॉक्स मध्ये लिहायचं न विसरता. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. सेकंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. फायनल आन्सर जे आहे ते आपण बॉक्स मध्ये लिहू. लक्षात आले सगळ्यांना. Seventh question. The roots of each of the following quadratic equations are real and equal. Find k. Question दिला आहे आम्ही. Roots of each of the following quadratic equations. मी हे एक इक्वेशन दिलंय अजून एक इक्वेशन आहे. दोन इक्वेशन्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की रूट्स ऑफ these quadratic equations are real and equal. या इक्वेशनचे रूट्स रियल अँड इक्वल आहेत हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे बघा. The roots are real and equal. मग तुम्हाला आता काय आठवायला लागेल की जी व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा म्हणजेच b² - 4ac याच्या आपण कंडिशन बघितलेल्या बघा. इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. आठवत आहे. मग ती कंडिशन तुम्हाला इथे वापरायची रिव्हर्स मध्ये. म्हणजे काय आपण तिथे असं शिकलेलो इफ b² - 4ac इज इक्वल टू 0
देन रूट्स आर रियल अँड इक्वल. आता इथे त्यांनी म्हटलेले तर रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजेच इथे काय असलं पाहिजे, बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. याचा इथे असा वापर करून घ्यायचा आहे. मग पुन्हा बी स्क्वेअर मायनस 4ac घ्यायचं म्हणजे आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या abc च्या व्हॅल्यूज हव्या. म्हणजे आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचंय. येतं लक्षात? म्हणजे मी क्वेश्चन वाचला आणि क्वेश्चन वरून विचार करत करत गाडी माझी रिव्हर्स आणली. रिव्हर्स आणली म्हणजे मला कशाने सुरुवात करायची आहे हे मी इथे ठरवलं. बरोबर? मग आधी आता आपण याला लिहूया. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ comparing this equation with बरोबर याच्या खाली स्टँडर्ड फॉर्म येऊ दे. ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट. आपण या इक्वेशनला कंपेअर केलं की आता इथे आपल्याला काय मिळेल, ए बी सी च्या व्हॅल्यूज. बरोबर ना? a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k, c इज इक्वल टू 12. आता त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे ती कंडिशन इथे आपण लिहूया. ॲज गिवन रूट्स ऑफ दिस इक्वेशन are real and equal. Therefore, delta must be 0. डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती डेल्टाची, जर का रूट्स या इक्वेशनचे रियल आणि इक्वल आहे म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती 0 असली पाहिजे. मग आता आपण इथे लिहूया. therefore b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आणि आता इथे आपण रिझन लिहूया. सिन्स डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. कारण आपण इथे डेल्टा मस्ट बी 0 घेतले पण डेल्टा म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणून आपण इथे लिहिलं बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आता इथे आपण व्हॅल्यूज घेऊया. बी स्क्वेअर म्हणजे येणार के स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे 3, c ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू 0. therefore k square minus 4 3s are 12, 12 into 12 144 is equal to 0. minus 144 त्या साइडला गेल्यानंतर होतील प्लस. therefore k square is equal to 144. आता आपल्याला माहिती हा पण स्क्वेअर आहे हा पण स्क्वेअर आहे. बरोबर ना? म्हणजे आपण स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथे आपल्याला मिळेल k is equal to प्लस मायनस 12. कारण 144 हा प्लस 12 चा पण 144 हा प्लस 12 चा पण स्क्वेअर आहे आणि मायनस 12 चा पण स्क्वेअर आहे. बरोबर ना? इथे मी रिझन लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. इथे या व्हॅल्यूज आहेत ना, याला एक नंबर दिला. इथे आपण लिहूया फ्रॉम 1 म्हणजे आपल्याला k च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या प्लस 12 मायनस 12. लक्षात आलंय सगळ्यांना? आता आपण बघूया याच्यामधलं सेकंड सम आणि तुमच्या या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट इक्वेशन. पहा सेकंड इक्वेशन kx into bracket x minus 2 plus 6 is equal to 0. या इक्वेशन साठी सुद्धा कंडिशन सेम आहे. रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे आपण मगाशी ज्या पद्धतीने सॉल्व केलंय सेम त्या पद्धतीने इथे सॉल्व करायचे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करावं लागेल. पण मग हे इक्वेशन आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही.
नाहीये ना, म्हणजे आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कसं कन्वर्ट करणार, तर बघा हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा टर्म आहे यानी ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग kx नी x ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार kx² मायनस kx नी 2 ला मल्टिप्लाय केल्यावरती येणार -2kx प्लस 6 ला मल्टिप्लाय करायचं नाहीये, kx नी फक्त या ब्रॅकेटलाच मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 6 तसेच राहतील. आता तुम्हाला बघा तिन्ही टर्म्स मिळाले, म्हणजे ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळाले. मग आता इथे आपण लिहू शकतो comparing this equation with ax² + bx + c = 0 we get व्हॅल्यूज मिळाले आपल्याला. a ची व्हॅल्यू आहे k, x² बरोबर आहे k, म्हणजे इथे a बरोबर आपल्याला मिळालं k. b ची व्हॅल्यू आहे -2k आणि c ची व्हॅल्यू आहे 6. मग आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे त्याचा वापर करूया. ॲज गिवन रूट्स ऑफ इक्वेशन, roots of this equation are real and equal. त्यांनी आपल्याला या इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल आहेत हे दिलेलं आहे, बरोबर ना. therefore डेल्टा must be 0. therefore b² - 4ac = 0. रिझल्ट लिहूया आपण. सिन्स डेल्टा = b² - 4ac therefore b², मग b ची व्हॅल्यू आहे -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू आहे k आणि c ची व्हॅल्यू आहे 6 = 0. इथे लिहूया फ्रॉम 1. therefore square is always positive. 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर म्हणजे येणार k², बरोबर ना. 2 चा आपल्याला टेबल माहिती आहे, 2 चा आपण मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर काढू शकतो. 2 × 2 4. k चं काही टेबल नाहीये त्यामुळे k चा काही वेगळा स्क्वेअर नाही, म्हणून k² आहे तसंच राहणार आहे 4k² मायनस 4 6 = 24, 24 × k आलं 24k = 0. आता 4k² आणि -24k या दोघांमधून 4 कॉमन निघतील, मग इथे आपण लिहूया therefore 4 इथे k² आहे इथे k आहे, बरोबर ना. मग जो छोटा इंडेक्स असेल त्याला बाहेर काढलं, 4k कॉमन निघाले, इथे आले k मायनस 4 6 = 24, हे k आपण कॉमन काढलेले आहेत म्हणजे ब्रॅकेट क्लोज केलं = 0. आता 4k आणि k - 6 या दोघांचं प्रोडक्ट 0. मग आपल्याला माहिती आहे की त्या दोघांचं प्रोडक्ट 0 असेल तेव्हा त्या दोघांपैकी कोणीतरी एक 0 असला पाहिजे, म्हणून मग इथे लिहिणार 4k = 0 or k - 6 = 0. 4 इथे मल्टिप्लाय आहेत, या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड, और k = -6 से होतील +6. therefore 0/4 आले 0. k = 0 और k = 6. ती स्टेप आपण खाली लिहू. आता बघा जर का k ची व्हॅल्यू 0 आपण या इक्वेशन मध्ये घेतली, k ची व्हॅल्यू 0 नी x² ला मल्टिप्लाय केलं 0 येणार आहे. इथे पण 0 नी तुम्ही -2x ला मल्टिप्लाय केलं 0 येणार आहे. म्हणजे जर का k ची व्हॅल्यू 0 असेल तर हे तुमचं इक्वेशन आहे ते इक्वेशन मीनिंगलेस होईल, म्हणून k ची व्हॅल्यू 0 घेऊन उपयोग नाही.
म्हणून k ची व्हॅल्यू येणार 6. पण हे आपण इथे लिहायचे. इफ k इज इक्वल टू 0 then the equation becomes meaningless. Therefore k is not equal to 0. म्हणजे म्हणून मग k ची व्हॅल्यू 0 येणार नाही. म्हणून k ची व्हॅल्यू येणार 6. Therefore k is equal to 6. आणि आपलं फायनल आन्सर आपण नेहमी लिहितो तसं बॉक्स मध्ये लिहायचं. व्हॅल्यू ऑफ k is 6. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 2.5 आहे तो 2.5 कंप्लीट झाला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.